हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण पाहणार आहोत व्हेज पुलाव. यासाठी इथे मी 2 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 15-20 मिनटं भिजत ठेवलेला होता. आणि व्हेजिटेबल्समध्ये मी इथं एक मोठा कांदा उभा कापून घेतलेला आहे, एक छोटा टोमॅटो, कोथिंबीर आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याचे पीसेस कट करून घेतले. आणि कॉलीफ्लावर, गाजर आणि वाटाणे हे प्रत्येकी अर्धी अर्धी वाटी घेतलेले आहेत. सो एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आणि एक मोठा चमचा तूप टाकायचं. यामध्ये सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत. 2 तमालपत्र, एक छोटा तुकडा दालचिनीचा, एक वेलची, 4 लवंगा आणि 4-5 काळी मिरी आणि जिरं, 1 चमचाभर जिरं टाकलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे. आणि यामध्ये इथं तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाकू शकता किंवा मी इथं पेस्ट तयार केलेली आहे. आलं लसूण थोडंसं, 8-10 लसणाच्या पाकळ्या, थोडासा छोटासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या. तर हिरव्या मिरच्यांच्या तुम्ही पेस्ट करण्याऐवजी ॲज इट इज कट करून पीसेस त्याचे टाकू शकता. सो ही पेस्ट आता यामध्ये टाकायची आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. सो यामध्ये आता मी 1 चमचाभर लाल मिरची पावडर आणि हळदी पावडर टाकते. तुम्हाला जर पुलाव व्हाईट कलरचा हवा असेल तर या दोन्ही गोष्टी स्किप करायच्या. मसाले चांगले भाजल्यानंतर यामध्ये आता टोमॅटो ॲड करायचा आहे. तर टोमॅटोऐवजी तुम्ही इथं 1/4 कप दही यूज करू शकता. आणि टोमॅटोंना छान मॅश केल्यानंतर यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल्स ॲड करायचे आहेत सगळ्या. आणि भाज्यांनाही चांगलं छान 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आणि 2-3 मिनटं भाज्या परतून घेतल्या की मग यांना कवर करून एक 5 मिनटं तसंच वाफेवरती शिजवून घ्यायचं. आणि मग थोड्या वेळ 5 मिनटानंतर आपला भिजवलेला तांदूळ ॲड करायचा आणि हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मग यामध्ये चवीनुसार मीठ, गरम मसाला 1 चमचाभर, मीठ इथं मी 1.5 टीस्पून टाकलेले आहे. तर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंगली टाका. आणि 1 चमचाभर गरम मसाला टाकलेला आहे. सगळं व्यवस्थित नीट मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये आता मी 4 कप गरम पाणी टाकलेले. सो 2 वाट्यांसाठी 4 कप गरम पाणी घेतलेले. सो रेशो विल बी 1:2. आणि मग सगळं छान मिक्स केल्यानंतर वरतून कोथिंबीर पेरायची आणि 1 चमचाभर तूप आताही टाकायचं. आणि मग सगळं मिक्स करून राईसला कवर करायचं आणि 15 ते 20 मिनटं भात शिजवून घ्यायचा. ती 15-20 मिनटानंतर भाताला एकदा थोडंसं मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा. झाकून ठेवून तसंच 10 मिनटं तसंच ठेवायचं. स्टीमवरती भात छान मोकळा होतो. तर या पद्धतीने आपला व्हेज पुलाव तयार आहे. तो एकदा नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.